या मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्कायात, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण 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 द डिटेक्टिव्ह. कमिशनर साहेब, देशाचा शत्रू करणचा शत्रू. मनीषा, येस सर. आता हे मिशन तुलाच सांभाळावं लागेल. जर तुझ्या गाडीचा स्पीड 60 पेक्षा कमी झाला तर असा ब्लास्ट होईल. तुम्ही तुमचे शूज बदलाल का? आय मीन पांढरे शूज. राठे, करण साहेब, मी तुम्हालाच फोन करत होतो. सर, हवालदारने मला सांगितलं की क्राईम ब्रँचमधून कोणी लेडी इन्स्पेक्टर वंदना सिंग आली होती, जी संजय वर्माला आपल्यासोबत घेऊन गेली. माझ्या माहितीनुसार सर, क्राईम ब्रँचमध्ये ह्या नावाची कोणी लेडी नाहीये. तुम्ही कोणाला पाठवलं होतं सर? राठे, मी कोणाला सुद्धा पाठवलं नव्हतं. ही एक शत्रूची चाल आहे. राठी, एक गोष्ट आरशाप्रमाणे स्वच्छ आहे की ज्याने कोणी माझ्या गाडीवर बॉम्ब लावला होता त्यानेच संजय वर्मावर पण हमला केला होता. कारण माझ्यावर केल्या गेल्या हल्ल्याची खबर इतक्या लवकर कुणा दुसऱ्याला मिळूच शकत नाही. सर, ह्याचा अर्थ असा आहे की ती लेडी इन्स्पेक्टर जी त्या संजय वर्माला घेऊन गेली ती त्यांच्या ग्रुपमध्ये सामील आहे. तर युअर राईट. राठी, माझ्या डोक्यात जी एक घंटी आहे ना, ती एक अजून गोष्ट सांगते की जे कोणी लोक असतील त्यांना संजय वर्माला जीवनाशी मारायचं नव्हतं, नाहीतर त्यांनी त्याला तिथेच संपवलं असतं. हे लोक त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले याचा अर्थ त्यांना त्याच्याकडून कुठली तरी माहिती हवी आहे, कुठल्या तरी गोष्टींचा शोध आहे त्यांना. पण शोध आहे तर कुठल्या गोष्टीचा? कोणत्या गोष्टीचा? सर, एक गोष्ट आहे जी समजली आपल्याला. हवालदारने आम्हाला सांगितलं की लेडी इन्स्पेक्टर वंदना सिंग संजय वर्माला असं सांगत होती की त्याने आपले पांढरे शूज घालावे. पांढरे शूज? पण जेव्हा मी या घराची झडती घेतली तेव्हा मला अजून एक पांढरे शूजची जोड सापडली, जे कदाचित संजय वर्माचे आहेत. दाखव. सर, या प्रकारचे पांढरे बूट तर फिल्ममध्ये. हा, बरोबर. राज साहेब आणि अजित साहेब घालायचे माहिती आहे, पण ह्या बुटांचं रहस्य काही वेगळंच आहे. राठी, रहस्य काही असलं तरी करण डिटेक्टिव्ह पासून ते लपून नाही राहू शकत. वेल डन मनीषा, वेल डन.
हे तू खूप चांगलं केलंस की या दोघांना आपल्या बरोबरच घेऊन आलेस. मला डिटेक्टिव्ह करण कुठे दिसत नाहीयेत. कुठे आहेत ते? अजून तरी याच जगात आहेत, पण अगदी लवकरच ते तिथे जाणार आहेत जिथे तुला मी पाठवणार आहे. तुला काय वाटलं एकदा येऊन डिटेक्टिव्हने तुला वाचवलं तर प्रत्येक वेळी येऊन तुला वाचवेल? याचा अर्थ आहे तुम्ही तेच आहात ज्यांनी आपल्याला फसवलंय. मी तुमचं काय वाकड केलंय जे जे तुम्ही माझ्या जीवावर असे उठले आहात? मी तुमचं काय घोडं मारले? आता कळेलच तुला. बूट काढ. बूट? पण का? या बुटांमध्ये असं काय आहे जे तुम्ही माझ्या जीवावर उठला आहात? हे तर मामूली बूट आहेत. मामूली बूट? या बुटांची किंमत 100 करोडपेक्षा जास्त आहे. आता कळेल तुला सगळं की या बुटांमध्ये काय आहे. काढ ते बूट. हो, आता काढतो. हे घ्या बूट. 100 करोडचे बूट. हे ते बूट नाही आहे. ते बूट कुठे आहेत? कोणते बूट? ते बूट जे काल तू मंदिरातून घालून पळाला होतास ते बूट कुठे आहेत? ते बूट? ते बूट तर मी माझ्या घरी काढून ठेवलेत. खरं म्हणजे त्या बुटांमुळे माझ्या पायाला जखमा झाल्या होत्या म्हणून मी ते काढून दुसरे बूट घातले. मला पांढरे बूट घालायला आवडतात. मनीषा, मला काहीही करून ते पांढरे बूट हवे आहेत. आत्ता जा त्याच्या बरोबर त्याच्या घरी आणि ते बूट घेऊन ये. संजय, जोपर्यंत तू परत येत नाहीस तुझी बायको आमच्या ताब्यात राहील. ठीक आहे अलका, तू काळजी करू नकोस. मी आता जातो आणि ते बूट घेऊन येतो. मनीषा, नीट काळजी घे आणि जगिराला तुझ्या बरोबर घेऊन जा. तो करण तिथे दबा धरून बसलेला नसला म्हणजे मिळवली. जा लवकर जा. बॉस चल रे. हॅलो सरमत खान, ते बूट आपल्या हातून पुन्हा निसटले. काय मित्रा, मी तुला पहिल्यांदाच सांगितलं होतं जर डिटेक्टिव्ह करण त्या बुटांपर्यंत पोहोचला तर तू ताबडतोब इकडे निघून ये. ताबडतोब. मी लगेच तिथे येतो. अगदी आताच इंटरपोलने रजत चौधरीचा डिटेल रिपोर्ट पाठवलाय. त्यात त्याचे लेटेस्ट फोटोग्राफ पण आहेत आणि आजच्या ऍक्टिव्हिटीजचा लेखाजोखा पण आहे. सर माहित नाही का, पण मला असं वाटतं की संजय वर्मा आणि रजत चौधरीची केस एकच आहे. या दोघांमध्ये काही ना काही संबंध नक्कीच आहे सर. काही ना काही अशी गोष्ट आहे जी या दोघांमधला दुवा आहे. आय डोंट थिंक सो. एका मामूली माणसाच्या किडनॅपिंगचा संबंध एका इंटरनॅशनल क्रिमिनलच्या खुनाशी काय कनेक्शन असू शकतं? सर आता विचारलं तर मला नाही माहिती. सध्या तरी माहिती नाही. पण तरीही जी गोष्ट आहे ना सर, ती माझ्या डोक्यात खटकते. मला माहिती आहे तू त्या माणसासाठी अस्वस्थ झालायस, पण मला विचारशील तर तू या केसवर कॉन्सन्ट्रेट कर आता. इंटरपोलच्या इन्फॉर्मेशननुसार रजत चौधरी शेवटी जर्मनीमध्ये रशियन सायंटिस्ट रजो विस्कीच्या लॅबमध्ये सापडला. नंतर त्या सायंटिस्टचं प्रेत सुद्धा सापडलं. हे आहेत त्याचे फोटोग्राफ्स. या रशियन सायंटिस्टला इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला होता. इंटरपोलचं म्हणणं आहे की या सायंटिस्ट जवळ कुठली तरी अशी गोष्ट होती जी खतरनाक ठरू शकली असती. हो, तुम्ही रजत चौधरी बद्दल काहीतरी सांगत होतात. येस, हे फोटोग्राफ्स त्याच लॅबच्या क्लोज सर्किट कॅमेऱ्यातून घेतलेले होते जेव्हा तो अखेरचा त्या लॅबमध्ये दिसला. लॅबमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्कॅनिंग केलं जातं की ते कोणी काही आणत किंवा घेऊन तर जात नाहीत. आणि मिस्टर रजत चौधरी त्या स्कॅनिंगमध्ये पूर्णपणे क्लिअर होते. इंटरपोलचं असंही म्हणणं आहे की रजत चौधरीने त्या सायंटिस्टकडून ती खतरनाक गोष्ट नक्कीच मिळवली असणार. पण ती गोष्ट लॅबमधून तो बाहेर कसा घेऊन गेला हे कोणालाच माहित नाही.
शू बाईट झालाय सर. पण जेव्हापासून मी मंदिरात जाऊन आलोय मला हे घातल्यावर त्रास व्हायला लागलाय. की लेडी इन्स्पेक्टर वंदना सिंग संजय वर्माला असं सांगत होती की त्याने आपले पांढरे शूज घालावे. सफेद शूज. काय झालं करण? सर हा फोटो नीट बघा. सर यात रजत चौधरीचे पांढरे शूज दिसत आहेत, पण जेव्हा त्याचं प्रेत सापडलं तेव्हा ते पांढरे शूज त्याच्या प्रेतावर नव्हते. आणि ज्या लोकांनी संजय वर्माला किडनॅप केलं त्या लोकांना सुद्धा पांढऱ्या शूजचा शोध होता. सर हे पांढरे शूज तर दुवा आहेत. हे दोन्ही केसेसला जोडतायत. जे काही आहे या पांढऱ्या बुटातच आहे. इथे सगळं ठीक आहे साहेब. मनीषा मॅडम त्या माणसाबरोबर घरी गेल्यात. चल, जास्त हुशारी करण्याचा प्रयत्न केलास ना. माहितीये ना तुझी बायको आमच्या ताब्यात आहे, विसरू नकोस. हो, जा लवकर शूज घेऊन ये. मी आता घेऊन येतो. हे घ्या. हे तेच बूट आहेत. आता तर तुम्ही आम्हाला सोडून द्याल ना. या शूज ना बॉसकडे तरी पोहोचूया आधी. मग तू आणि तुझी बायको दोघांनाही कायमचं मुक्त करू. जगिरा, सगळं ठीक आहे ना? मॅडम तो करण आला होता, संपवून टाकला त्याचा खेळ, कायमचा झोपवला त्याला. व्हेरी गुड जगिरा. तुम्ही म्हणत असाल तर ह्याला पण. नाही नाही, याला तर बॉसकडे घेऊन जाऊया. चल रे. हे घ्या बॉस, हेच आहेत ते शूज. वेल डन मनीषा, वेल डन. You have done fantastic job. खूप मौल्यवान बूट. अजून एक खुशखबर आहे सर. आज जगिराने डिटेक्टिव्ह करणचा खेळ कायमचा संपवला. What? येस. व्हेरी गुड जगिरा, व्हेरी गुड. तुला याचा मोबदला नक्की मिळेल. व्हेरी गुड. सरमत, आगे प्लॅनचा शेवटचा क्लू. ज्याला प्लॅनचा शेवटचा क्लू म्हणू की स्फोटकांवर पडणारी पहिली ठिणगी म्हणू, आपण ह्याचीच वाट पाहत होतो मित्रा. रोजनू विस्कीने जेव्हा ही चिप बनवली असेल तेव्हा विचारही केला नसेल की आम्ही त्याचा एवढ्या खतरनाक उद्दिष्टासाठी वापर करू. आता जग असा नाशाचा आणि बर्बादीचा खेळ पाहिल की आजपर्यंत कोणी पाहिला नसेल. आम्ही या देशाचा नाश करू, बर्बाद करू. पण या दोघांनी तर
या मिशनमध्ये आम्हाला मदत केली आहे. नाही नाही, याने हे असं भीतीदायक दृश्य पाहता कामा नये. जगीरा, ह्यांना मुक्त करून टाक. सर आम्हाला सर, सोडा, मी please. तुम्हाला Please, रिक्वेस्ट करतो आम्ही की काही आम्हाला केलेलं सोडा. नाहीये. मला आणि माझ्या आम्हाला बायकोला आमच्या सोडा. घरी जाऊ दे. मिळालं ना तुम्हाला मी करण आहे. करण. करण द डिटेक्टिव्ह. होय मीच. आता तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. ऐका, जेव्हा मी गोळ्या झाडीन तेव्हा ओरडा. ओके? हो सर. राठी, करण बोलतोय. राठी, इथे मामला देशाच्या सुरक्षेचा आहे. तू एक काम कर, चायना गार्डन मध्ये तू संजय वर्माला भेट. तो तुला इथे घेऊन येईल. फाईन, जा. हो सर. राठीला घेऊन चल ये. निघूया. आता ती वेळ आली आहे मित्रांनो, ज्याची आपण एवढी वर्ष वाट पाहत होतो. ही मशीन्स आपल्या न्यूक्लिअर मिसाईल्सना कंट्रोल करतील. यांचा स्पीड, यांची डेस्टिनेशन्स, म्हणजे यांना कुठल्या शहरावर सोडायचं आहे आणि त्यांची उंची, सगळं काही आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर ठरेल. आत्ता इथे बसल्या बसल्या आपण या देशाचा नायनाट करून टाकू. वी विल डिस्ट्रॉय धिस नेशन. सो माय फ्रेंड्स, इथून ही मिसाईल्स निघतील आणि थोड्याच वेळानंतर या देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये होईल बूम. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू. जिंकू किंवा मरू, अनेक प्राणांची आहुती देऊ, पण आम्ही आमच्या हिंदुस्थानाला नक्कीच वाचवू. आय विल किल यू. करण द डिटेक्टिव्ह, शक्ति सिंह उर्फ याकत अली बेग उर्फ शिजे होशांग, तुझ्यासारखे देशद्रोही लोक या देशाचं काहीच वाकडं करू शकत नाही. एक याकत अली मेला तर लाखो जन्माला येतील, पण तू ह्या देशाला बर्बाद होण्यापासून नाही वाचवू शकत करण. वेल डन माय बॉय. आता जर हा 1 इंच सुद्धा हल्ला ना तर सरळ डोक्यातच गोळी घाल याच्या. खूप चालतं याचं डोकं. तुला माहितीये इथे आज काय होणार आहे? माहितीये? हे मायक्रोचिप बघतोयस ना,
ही मायक्रोचिप या सिस्टीम मध्ये घातल्यानंतर मी या सिस्टमचं एक बटन दाबणार आहे आणि ही सगळी मिसाईल्स इथून उडतील आणि या देशाच्या छोट्या मोठ्या शहरांना उद्ध्वस्त करतील, बर्बाद करतील. बटन दाबू? नाही. कसा फडफडतोय या देशाला वाचवण्यासाठी. चल एक काम करूया. तू तर या देशाची आन बान आणि शान आहेस ना. जर तू आपलं डोकं माझ्या पायावर ठेवून नाक घासलंस, माझ्याकडे भीक मागितलीस तर कदाचित मला थोडीशी दया येईल आणि मी तुझ्या या देशाला बर्बाद होण्यापासून वाचवेन. तू ऐकलंस? तुझं डोकं माझे पाय. कमॉन कमॉन. ये रे ये. ते डोकं, हे पाय. कमॉन कमॉन. शाबास. हातात बंदूक घेऊन तर गल्लीतला बच्चा पण स्वतःला रुस्तमे हिंद समजतो. जर हिम्मत असेल तर बंदूक फेक, मुकाबला कर आणि मग बघ. आता काही नाही होऊ शकत करण. नाही 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 करण नाही.
करण साहेब, राठी, हाच आहे तो मृत्यूचा सौदागर. आज मृत्यूनेच त्याला संपवून टाकलाय. या मिसाईल्सच्या मदतीने आपल्या देशाचा नायनाट करू पाहत होता, आज याचाच नायनाट झाला. सर, संपूर्ण हिंदुस्थानाला तुमच्यावर गर्व आहे. आणि मला हिंदुस्थानी असण्याचा अभिमान आहे. तुम्हाला पण असायलाच हवा. तर मग भेटूया पुढच्या भागात, याच वेळी याच दिवशी. मी, तुम्ही आणि एक नवा गुन्हेगार, करण द डिटेक्टिव्ह. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण, 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 the detective.